आता वेळ जर बघितली तर आपण आता रात्रीच्या 2:45ला 5 मिनिटं कमी आहेत बघा. आपण म्हणत असतो 24 तास सेवा, तर त्यामध्ये आपण बघा दिवस रात्र कुठल्याही प्रकारचा आपण वेळ आपल्याकडं नसते. जेव्हा फोन येईल तेव्हा आपण निघत असतो. तर बघा मित्रांनो, पिवळसर रंगाचा तपकिरी रंगाचा डोका आहे आणि मानेवरती 2 उभ्या काळ्या रेषा आहेत. अर्ध्यापर्यंत डिझाईन आहे ना, अर्ध्यापासून चॉकलेट रंगाचा सारखा पट्टा होत गेलेला आपल्याला दिसतोय. अरे बापरे, सोडताना त्यानं अटॅक चालू केलेला आहे. मगाशी पकडताना कुठल्याही प्रकारची अडचण नव्हती त्याला, परत आता सोडल्यानंतर निसर्गात सोडल्यानंतर तो तोंडाचा आ करून म्हणजे की त्यानं आपल्याला दाखवलेलं आहे की मी अटॅक कसा करू शकतो. बापरे, खूपच जोरात अटॅक करतोय तो. बापरे बघा बघा कुठं आहे. हे खाल्ला का पाहिजे पाटा बसला. हा दिसलं तीच म्हटलं मला. तर नमस्कार मित्रांनो, मी विजय बाळकृष्ण सूर्यवंशी, सूर्यनगर बेटा. तर बघा सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलचे सर्वांचं स्वागत आहे. आता वेळ जर बघितली तर आपण आता रात्रीच्या 2:45ला 5 मिनिटं कमी आहेत बघा. आपण म्हणत असतो 24 तास सेवा, तर त्यामध्ये आपण बघा दिवस रात्र कुठल्याही प्रकारचा आपण वेळ आपल्याकडं नसते. जेव्हा फोन येईल तेव्हा आपण निघत असतो. तर बघा मित्रांनो की एका राहत्या घरामध्ये एक कपाट आहे आणि कपाटामध्ये हा साप आपल्याला दिसतोय. तर बघू शकताय कशाबद्दल दिसतोय. तर बघा निमुळत पिवळसर रंगाचा तपकिरी रंगाचा डोका आहे आणि मानेवरती 2 उभ्या काळ्या रेषा आहेत. अर्ध्यापर्यंत डिझाईन आहे ना, अर्ध्यापासून चॉकलेट रंगाचा सारखा पट्टा होत गेलेला आपल्याला दिसतोय. तर बघा त्याचा संपूर्ण जर स्ट्रक्चर बघितलं किंवा रंग बघितला तर तपकिरी रंग आहे वरनं आणि पोटाकडचा भाग पांढरा आहे बघा. सरासरी बघा 3 ते 4 फूट वाढत असतो. अधिकतम लांबी याची 5 फुटापर्यंत वाढत असत्या. तर आपण त्याला वेळ न वाया घालवता आपण कशा पद्धतीने पकडून घेतोय बघा. तर हा साप कपाटात येऊन बसल्यामुळं लोक घाबरले होते बघा, लक्षात घ्या. कारण साप म्हणलं की थोडंसं भीतीचं वातावरण हे राहतंच, परंतु लक्षात घ्या बिनविषारी साप असेल तर घाबरायची काहीच गरज नाही. त्यावेळेला एखादी पाईप वगैरे घेऊन किंवा बरणी वगैरे घेऊन तोंडापुढं ठेवून त्याला मागणं काटकीनं जर टोचवलं तर तो साप ॲटोमॅटिकली त्या बरणीतून निघून जात असतो. त्यामुळं लक्षात घ्या, घाबरून जाऊ नका साप बघितल्यानंतर, कारण कुठलाही साप आपल्याला स्वतःहून चावत नसतो. फक्त कसं असतं की माणसाची भीतीच माणसाला आतनं कमजोर करत असते. त्यामुळं लक्षात घ्या, अजिबात भ्यायचं नाही. तर आपण त्याला वेळ न वाया घालवता पकडून घेतोय. तर तो आता पळण्याचा वगैरे प्रयत्न करू शकतो, परंतु आपण त्याला सोडणार नाही. बघू शकताय हा बिनविषारी आहे. मी फोनवर पण ते सांगितलं होतं. हा घाबरू नका, कुठलाही साप आपल्याला स्वतःहून चावत नसतो. बघा कशा पद्धतीने दिसतोय बघा. अत्यंत शांत स्वभाव साप असतो. त्याला जर बिना खिजवता बिना त्याला लय त्रास देता जर आपण नाही पकडलं तरच तो अटॅक करणार. आता आपण कसं आहे की एकदम हलक्या हाताने पकडलंय, त्याला कुठल्याही प्रकारचा आपण त्रास होऊन देणार नाही. तर बघा मित्रांनो की याचं मराठी नाव तस्कर, हिंदीमध्ये अलंकारात आणि बघा की इंग्रजीमध्ये कॉमन ट्रिंकेट स्नेक असं त्याचं नाव आहे. पूर्णपणे बिनविषारी असल्यामुळे घाबरायची काही गरज नसते. लक्षात घ्या, पूर्णपणे भीती मोडून टाका सापाच्या बाबतीत. कारण कसं आहे की भीतीमुळे माणसाचं खूप नुकसान होतंय, त्यामुळं घाबरायचं नाही. बघा आता याची लांबी बघितली तर 2.5 ते 3 फूट आरामात भरेल. बराच लांब आहे बघा. तर आपण वेळ न वाया घालवता आपण त्याला बरणीमध्ये पॅक करून घेऊया. घरामध्ये बघा उंदरं बेडकं खाण्यासाठी हा साप येत असतो. बाकी काय याच्यापासून नुकसान कुठल्याही प्रकारचं नाही, फक्त घाबरला तर नुकसान आहे, तोपर्यंत नाही. तर बघा मित्रांनो, आपल्याला विश्वास कुंभार बरोबर ना यांनी कॉल केला बाबा पहिल्यांदा. त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद, कारण त्यांनी या मुख्य प्राण्याला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे. त्यांचं मनापासून धन्यवाद. घर मालकाचं नाव काय आहे?
दशरथ सुर्वे यांच्या घरामध्ये आपण हा साप पकडलेला आहे. त्यांचंही मनापासून खूप खूप धन्यवाद. त्यांनी मुख्य प्राण्याला वाचवायला मदत केलेली आहे. तर बघा मित्रांनो की नुकताच आपण हा पकडलेला कॉमन ट्रिंकेट स्नेक हा साप आपण सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतोय बघा मित्रांनो. तर तो कशा पद्धतीनं निघून जातोय आपल्याला बघायचं आहे. खूपच चपळ पद्धतीने तो निघून जाणार आहे. अरे बापरे, सोडताना त्यानं अटॅक चालू केलेला आहे. मगाशी पकडताना कुठल्याही प्रकारची अडचण नव्हती त्याला, परत आता सोडल्यानंतर निसर्गात सोडल्यानंतर तो तोंडाचा आ करून म्हणजे की त्यानं आपल्याला दाखवलेलं आहे की मी अटॅक कसा करू शकतो. बापरे, खूपच जोरात अटॅक करतोय तो. बापरे बघा, गेला पळून.